आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। जिल्ह्यातला आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, ग्रामपंचायतीत अनेक सदस्य आहेत, सरपंच आहेत, यांना तुम्ही विचारलं का? मग लोकशाही फक्त नुसती कागदावरच आहे का? हा रस्ता कुणासाठी, कशासाठी? एका बाजूला समृद्धी महामार्ग ओस पडलाय आणि त्यामुळं आम्ही हा रस्ता जर आमच्या गोगाव पासून पुढे जर केला तर माणसं आम्हाला माणसं जसं पकडतात जाळ्यात तशा पद्धतीने मेलेली माणसं गोळा करावी लागतील। इतका मोठा महापूर येईल, अशा अनेक प्रश्न आहेत। पर्यावरणामुळे एका बाजूला झाडाचा इतका ऱ्हास होणार आहे, ती झाडं तुटणार आहेत, ती झाडं तुम्ही कशी लावणार? त्याचबरोबर सागरेश्वरसारखं अभयारण्य तुटणार आहे, अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे कायद्यात कुठलंही नाही। 2013चा हायवे ऍक्ट काय सांगतो त्याचा अभ्यास पोलीस प्रशासनाने करावा। आम्हाला कोणत्याही पद्धतीची नोटीस नाही आणि आज तुम्ही आमच्या शेतामध्ये आलाच कसं? आमच्या शेतावरती, आमच्या सातबाऱ्यावरती आमचं नाव आहे, आमच्या जमिनी हक्क आमचा। अशा भूमिका आहेत 11 एकर, 15 एकर, ज्यांच्या 20 गुंठ आहेत त्या सगळ्या गेल्यामुळं भूमीहीन शेतकरी होणार आहे, शेतकऱ्यांचा आत्महत्यांचं प्रमाण वाढणार आहे। आपण एक संवेदनशील प्रांत अधिकारी विभागाचे आहात, तहसीलदार साहेब तुम्ही आहात, पोलीस प्रशासनाचे PI साहेब आहेत, त्यामुळे लोकभावनाचा उद्रेक तुम्ही कळवावा। अन्यथा आंदोलन आतापर्यंत 1 महिना सातत्यानं साहेब करतोय, तुम्ही या ठिकाणी आता आलाय, तुमचं खरं सर्व संघर्षाच्या वतीने आभार मानतो, परंतु या ठिकाणी हा जो काही घाट गाठलाय मोजणीचा तो या ठिकाणी थांबवावा। अन्यथा सांगली जिल्ह्याला क्रांतिजी नाना पाटलांची, भगतसिंगांची परंपरा आहे, आंदोलन अधिक तीव्र या ठिकाणी होईल। आज आम्ही फक्त तुम्हाला अगदी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोर आहे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, ती सुद्धा आमच्याच कुटुंबात आहेत, तुम्हालाही ना इलाज होतो हे आम्हाला दिसतंय, परंतु आमचं आंदोलन कुणालाही शत्रुत्व घेण्यासाठी नाही, आमची काळ्याही वाचवण्यासाठी आहे। त्यामुळं आम्हाला ज्या ज्या काही भूमिका घ्याव्या लागतील, प्रसंगी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी इथं पडला तरी आम्ही आमच्या काळ्याईसाठी त्या ठिकाणी मागं पडणार नाही, बरोबर का? त्यामुळे अशी भूमिका आहे, इथं शेतकरी कोणताही स्टेजवर बोलू शकत नसतो, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची भूमिका घेऊन सगळी शेतकऱ्यांची पोरं शेतकरी पुत्र म्हणून पुढे आलेले आहेत। आंदोलन हे महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचं आयडॉल ठरत। पालकमंत्र्यांनी सांगितलं शक्तीपीठच्या बाबतीत समझोता करू, पण पालकमंत्री कुठल्याही शेतकऱ्याला भेटायला आले का? अजिबात आलेले नाही। हा कोणत्याही पक्षाविरुद्ध, कोणत्याही नेत्याविरुद्ध किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आमचा हक्कच नाही। परंतु जे काय तुमचं चाललंय सातत्यानं आम्ही 1 महिना झालं सांगतोय, पण आजच आम्ही आंदोलन आलो का? 1 महिना विद्यार्थी सभा घेतली, 1 महिन्यात नेवरी नागेवाडीपासून गोगावपर्यंत चालत गेलो, पायाला आमच्या फोड आलं, बायकाने आम्हाला ताटं घेऊन ओवळलं, शक्तीपीठ करावं म्हणून कुणी बायकाने ओवळलं का? या सगळ्या भावना तुम्ही सांगा। अशा सगळ्या भावना आहेत। पालकमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावरती एक संवाद दौरा करावा, मग त्यांना ही सगळी भूमिका कळेल। अगोदरच शासनावरती 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि आता जर तुम्ही 1.5 लाख कोटी रुपये कर्ज वाढवणार असेल तर आम्हाला आमच्या पैशाची काळजी आहे, आम्हाला आमच्या सरकारची काळजी आहे, म्हणून आम्ही सरकारच्या बाजूने सुद्धा आंदोलन करतोय। परिसरातला नागेवाडी कारखाना आहे, सोनेरा आहे, क्रांती आहे, अनेक कारखाने झालेत। या ठिकाणी 25-30 हजार एकर जमीन आमच्या परिसरात जाण्यानंतर परिसरातील 2 साखर कारखाने बंद पडू शकतात। कारखान्याला ऊस कमी आल्यामुळे तिची रोजंदारी सुद्धा कमी होऊ शकते, असे सगळे परिणाम आहेत। त्यामुळे शक्तीपीठ हा काय फक्त जमिनीपुरता मर्यादित नाही, तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। महापुरामुळे मरणारी लोक बघा, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आणि सगळं प्रशासन कमी पडेल त्या ठिकाणी मदत करायला, असा सगळा अभ्यास आहे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।